नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण बघा, जवळजवळ आता आपल्या आरीवर्क क्लासला जवळजवळ 4 महिने झालेले आहे आणि 4 महिन्यामध्ये आपण बघा बेसिकपासून तर भरपूर काही शिकलो. म्हणजे त्याचा एक आपण पहिले एक काय काय शिकलो ते जाणून घेऊया. तर हे बघा, आपण पहिल्या म्हणजे एकदम सुरुवातीला आपण साहित्याविषयी माहिती शिकलो. नंतर मी चेन स्टिच शिकवली. नंतर मग पुंगळी वर्क आणि वेगवेगळ्या प्रकारचे आकार शिकवले. नंतर बघा झिगझॅगची डिझाईन पण शिकवली. मग टिकली वर्क घेतला आपण. नंतर मग मण्यांचे जे शुगर बीट्सचे किंवा साधे मणी आहे त्याच्यापासूनच आपण गोल, त्रिकोणी, चौकोनी आकार घेतला आहे. मग बुट्टा डिझाईन पण झाली आपली. मग आपण एक छोटा टेडी बेअर घेतला गोल्डन धाग्यांनी, साधं वर्क केलं ते. मग आपण साध्या धाग्यांचे पण वर्क शिकलो. नंतर मग मी तुम्हाला ट्रेस पेपरवर पण स्लीव्ज कशी काढायची, म्हणजे आपण कशी पहिले काढायची, मग नंतर आपण ती कपड्यावर कशी काढायची ते पण सांगितलं. नंतर मग तुम्हाला मी डोली धाग्यांचे 2 प्रकारचे रोज शिकवले, फुल. आणि नंतर मग फ्रेंच नॉट पण आपण डोली धाग्यापासनं कशी करतात काय ते पण घेतलं. नंतर मग मोबाईलवरून डिझाईन पण कशी काढायची, ती आपण फ्रेंच नॉटमध्ये कृष्ण घेतलेला आहे त्या डिझाईनचा. कारण छोटी डिझाईन ब्रॉड कशी करायची, कुठे मॅच करायची, ते सर्व आपण त्याच्यावरून शिकलो. त्याच्यानंतर आपण मोरपिसाचा टाका घेतला. आपला तो दिवस 28वा होता. त्याच्यानंतर मग आपण वॉटर फिलिंग वर्कची एक डॉल घेतली. नंतर मग त्या डॉलमध्येच आपण सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करून लोडिंग कशी करायची ते बघितलं. नंतर मग आपण एक छोटे 2 पावलं घेतले पुंगळ्याच्या वर्कमध्ये. नंतर मग मी तुम्हाला शुगर बीट्सचे 2 प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे पानं शिकवले. नंतर मग आपण बुट्ट्यांचे भरपूर असे डिझाईन घेतलेले आहेत की तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच अडचण येणार नाही बुट्ट्यांच्या वर्कमध्ये. आणि नंतर बघा आपण फेदर स्टिच साध्या पद्धतीने कशी करायची. जर समजा आपला कॉटनचा पंजाबी ड्रेस असू द्या, त्याच्या खाली प्लाझो जर असेल ना प्लेन, तर त्याच्यामध्ये तुम्ही फेदर स्टिचचा वापर करू शकता. डोली धाग्याचा वापर करूनच छान दिसतं बघा तेच. आणि वॉशेबल पण राहतं, म्हणजे जास्त रफ अँड टफ वर्क राहतं ते. त्याच्यानंतर आपण तुलिप स्टिच बघितली. आणि त्याच्यानंतर आपण परत कालच्या व्हिडिओमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे पानं बघितली. पण आज आपण थोडंसं न्यू आणि तुम्हाला जमेल असं शिकवणार आहे. तर आज आपण मोरपिसाचा टाका घेणार आहे. त्यासाठी आपण आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण 2 धागे घेतलेले आहेत आणि आपण इथे काय करणार आहे, आता याला अशी नॉट ही गाठ मारून घेणार आहे आणि दोन्ही धाग्यांना अशी थोडंसं पीळ पाडणार आहे. बघू शकता तुम्ही, असे पकडायचे हे दोन्ही धागे. ह्या दोन्ही रील आपण रिंग खाली टाकून द्यायच्या. हे बघा, 1 2 3. आपल्याला आता इथून घ्यायचं आहे बघा. आपण हे जे आहे ना, हे फेदर स्टिच म्हणजे मोरपिसाचा टाका आहे. तर आपण टाका आखून घेतलेला आहे, हे पान आखलेलं आहे. मग इथे 1 2 3 आणि 4. तर आता हे वर्क करताना आपल्याला 1 पासून डायरेक्ट 3 पासून 4 आणि 4 पासून रिटर्न 2 आणि 2 पासून 1 असं यावं लागतं. तर चला मग आपण हे बघा, इथे आपण असं छोटंसं पान करूया. याला बघा, इथे 1 इथे 1. तर आता आपण काय करणार, हा धागा घेतलेला आहे आपण. आता आपण या धाग्यांनी हे पान स्टिच करणार आहे. तर आपण पहिले सुई इथे टाकणार, हा धागा घेणार. धागा घेतला की डायरेक्ट वर जाणार
हे बघा, हा धागा आहे ना, अशा पद्धतीने घ्यायचा. इथे हा धागा आता असा काढला की याला इथे न्यायचं. इथे नेलं की याला तुम्हाला परत इथे रिटर्न आणायचं. इथे रिटर्न आणलं की तुम्हाला या धाग्याला तर तुम्ही बघू शकता, आपण जो आपला 2 नंबरची लाईन आहे तिथनं आपण धागा परत पहिल्या याच्यावर आणला. मग आता आपण पहिल्या याच्यावरून धागा कुठे नेणार? डायरेक्ट तिसऱ्या याच्यावर, बरोबर. आणि तिसऱ्या याच्यावरून मग आपल्याला वरच्या राऊंडमध्ये जायचं. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण काय आहे, हे पान फार म्हणजे एक किचकट आहे, पण एकदा जमायला लागलं की सोपं आहे. तर आपल्याला वरचा धागा खाली रिटर्न घेऊन यायचा आणि इथला धागा मग आपल्याला खाली परत रिटर्न आणायचा. अशा पद्धतीनेच आपल्याला हे पान पूर्ण कंप्लीट करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता, सिल्क थ्रेडचे धागे आहे, जास्त ओढायचे नाही. आणि थोडा धागा अडकायला लागला की सुई एकदा खालीवर खालीवर करायची, म्हणजे धागा व्यवस्थित येतो. नाही तर हा धागा काय होतो, सुटतो बघा असा. म्हणजे एकदम मऊसूत रेशमी धागा आहे ना, तर त्यातनं बारीक बारीक धागे निघतात बघा. आणि मग एक धागा जाड, एक धागा बारीक, आणि थोडंसं कसं वर्क गुंतल्यागत दिसतं बघा. त्यासाठी सुईनी सारखं धागा वर खाली करत राहायचा, म्हणजे एकसारखा धागा येतो. हे बघा, आता इथनं आपण 2 धागे काढून घेतले की हे बघा अशा पद्धतीने करायचं तुम्ही सुईने. मग आता डायरेक्ट आपण कुठे गेलो आहे? वर 3 नंबरच्या याच्यात. 3 नंबरच्या याच्यातून आपण काय करणार? धागा काढून घेणार. धागा काढल्यानंतर तो आपल्याला वर थोडासा वर न्यायचा. जे आपली पानाचा वरचा आकार आहे ना, तिथे आपल्याला थोडासा वर न्यायचा. आणि असंच करता करता म्हणजे पूर्ण ते पान थोडं एक पॉईंट वर, मग थोडा सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट, असं करत करत मिड पॉईंटपर्यंत आपल्याला ते छान असं वर्क दिसतं बघा. तुम्ही बघू शकता डिझाईन एकदम सुंदर अशी तयार होत आहे. आणि खाली ती दाट दिसते, म्हणजे अशी दाटसर येते. आपण ज्या वेळेस 3 नंबरच्या लाईनवर जातो ना, तिथून धागा रिटर्न घेऊन आपण 2 नंबरवर येतो. 2 नंबरवरून आपण काय करणार? धागा घेणार आणि फर्स्टमध्ये येणार. आपला जो सेंटर आहे ना, म्हणजे सुरुवातीचं, तिथे येणार. मग त्यामुळे काय होतं, वरती डिझाईन अशी पिसाऱ्यासारखी दिसते, विरळ विरळ, आणि खाली भरगच्च दिसते. परत आपण आपल्या म्हणजे जिथनं आपण सुरुवात केली तिथे आपण आलो आहे. मग तिथून आपण डायरेक्ट 3 नंबरमध्ये जाणार, म्हणजे जी 3 नंबरची लाईन आहे त्याच्यावर. तिथून आपण धागे घेणार आणि जे आपला पानाचा आकार आहे निमुळता, तिथे थोडंसं वरवर वरवर तुम्ही बघू शकता. हे बघा, थोडंसं वर घेतलं की मग आपण तिथून परत रिटर्न कुठे येणार? आपल्या 2 नंबरवर. 2 नंबरवर आलं की आपण तिथून आपलं जिथनं सुरुवात केली तिथे येणार. म्हणजे अशा पद्धतीनेच मग ही डिझाईन बघा, खाली हिला छान असा आकार तयार होतो आणि वरती पण आपल्याला थोडा थोडा पॉईंट वर सरकवत पूर्ण पान असं छान असं भरीव करायचं आहे.
आता तुम्ही बघू शकता आपलं ना अर्ध मोहराचं पीठ झालेलं आहे आणि आता आपण इकडचं पण अर्ध तसंच करून घेणार आहे. जर तुम्हाला समजा अजून काही नवीन शिकायचं असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. आणि जर तुम्हाला माझंही शिकवणं वगैरे समजत नसेल किंवा काही माझं शिकवण्याचं राहिलं असेल तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आपण ते नक्की शिकवू. आता बघा आपण ब्लाऊज पण आरीवर्कचं जे आहे ना ते पण घेणारच आहोत लवकर. आणि आता देवीचं पण आपण मोबाईलवरून डिझाईन वगैरे कसं काढायचं काय हे सर्व काही आपण आता व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण काय आहे माहिती आहे का, तुम्ही कमेंटच करत नाही. तुमच्या कमेंट फार म्हणजे फार कमी असतात. कारण तुमच्या ज्या कमेंट असतात ना तेच आम्हाला प्रोत्साहन देतात आणि अजून नवनवीन काय शिकवायचं काय नाही हे पण आम्हाला समजतं बघा तुमच्या कमेंटद्वारे. म्हणजे तुम्ही जर आम्हाला प्रश्न विचारले तर त्याचं आम्ही उत्तर म्हणजे मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल बघा. कारण काय होतं माहिती आहे का, मी जे शिकवते ते सर्व काही तुम्हाला म्हणजे डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. पण तुम्हाला पण जर काही समजत नसेल किंवा कुठे अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये कळवत चला. आता कसं असतं माहिती आहे का, जर तुम्ही प्रश्न विचारला तरच त्याला मी काहीतरी उत्तर देईन. पण जर तुमचे कमेंटच आली नाही तर आम्हाला समजणारच म्हणजे मला तर समजणारच नाही ना की तुम्हाला काय शिकायचं आहे काय नाही. त्यामुळे तुम्ही कमेंट करत चला. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की आपली आता आरीवर्क क्लासमध्ये आतापर्यंत आपण काय शिकलो हे पण मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. जवळजवळ आपलं 4-4.5 महिने झालेले आरीवर्क क्लास सुरू होऊन. पण आपण बेसिक डीपमध्ये शिकवण्याचं कारण हेच आहे की आपलं हँड एम्ब्रॉयडरी वर्क पण आपण त्याच्यात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण डोली धाग्यांचं वर्क पण घेतलेलं आहे. आणि अजून आपल्या कडे भरपूर काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे फॅब्रिक पेंटिंग पण आहे, ती पण बघा ब्लाऊजवर खूप सुंदर दिसते बघा ती पण पेंटिंग. आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून आरीवर्कमध्ये पण 3D अजून आपल्याला जरदोसी वर्क पण शिकायचं आहे. आणि जरदोसी वर्कमध्ये पण बघा खूप म्हणजे डिझाईन नवनवीन डिझाईन आहे त्या पण आपण घेणार आहोत. पण आपलं कसं आहे माहिती आहे का, आत्ता तर आपलं बेसिकच चालू आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, कमेंट करत चला की तुम्हालाही काय जर काही शिकवायचं असेल तर मी ते तुम्हाला म्हणजे कसं सांगेल. कारण काय होतं माहिती आहे का, आपण कसं आता वर्गात बसल्यानंतर सरांना मॅडमला प्रश्न विचारतो तर मग सर मॅडम त्याच्यावर उत्तरच देतात ना. पण जर तुम्ही जर काही विचारलंच नाही तर मलाही काय समजणार ना तुम्हाला काय शिकायचं आहे काय नाही. त्यासाठी कमेंट फार महत्त्वाची आहे. आणि तुमची एकसुद्धा कमेंट येत नाही बघा व्हिडिओला. त्या सबस्क्रायबर पण चांगले आहेत. जर एवढे सबस्क्रायबर आहेत तर ॲटलिस्ट 9-10 कमेंट तर यायलाच पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला काय अडचण आली काय नाही हे कमेंटद्वारेच कळते ना. आणि जर तुम्हाला अजून आपले जर काही ऑनलाईन क्लासेस करायचे असतील ज्वेलरीचे वगैरे तर ते पण आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे फॅब्रिक ज्वेलरी, फ्लावर ज्वेलरी, सिल्क थ्रेड, मोती अशा सर्व प्रकारच्या ज्वेलरी शिकवल्या जातात. त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही चॅनलला भेट देऊन नक्की ते पण बघून घ्या कसं काय म्हणजे डिझाईन आहे काय कशा नाही नाही का. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेट्ससाठी. तर बघा आपलं आता मोराचं पीस पूर्ण जवळजवळ झालेलं आहे आणि खूप सुंदर डिझाईन दिसत आहे आपली मोराच्या पीसाची. आता आपण याला बघा आपले जे मणी आहेत ना शुगर बीड्सपेक्षा थोडेसे मोठे मणी गोल्डन कलरचे किंवा तुम्ही कलरचेही वापरू शकता किंवा याला तुम्ही व्हाईट मोती पण वापरू शकता. त्यांनी आपण याला पूर्ण असं वर्क करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपलं हे पान अजूनच सुंदर दिसेल.
हे बघा, आपलं मोरपीस आता पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि आपण शेवटची गाठ मारत आहोत. तर काय होतं, आपण ज्या वेळेस खालचा धागा वर काढतो ना, तर त्या वर काढलेल्या धाग्यातनंच आपण जो आपला सुरुवातीचा धागा आहे तो वर ओढून घ्यायचा आणि खाली आपण कटरनी कट करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपली गाठ जी आहे ना ही फिट्ट बसते. आणि जर समजा थोडा धागा जर राहिला असेल तर परत तीच प्रोसेस करायची. आणि तुम्ही बघू शकता आता आपलं मोरपीस पूर्ण तयार झालेलं आहे. आता आपण याला आपल्या साध्या गोल्डन मण्यांनी वर्क करून घेणार आहे. त्यासाठी आपण साधा दोरा वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता आपण साधा आपला पॉलिस्टरचा रील वापरलेला आहे आणि आपण वरतून सुरुवात करायची. तर हे बघा, आपण साधे मणी घ्यायचे आपले. तुम्ही शुगर बीट्सचे मणी, कलरचे मणी किंवा मोती कोणताही मणी मोती वापरू शकता, तुम्हाला जो आवडेल तो. आणि आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मण्यांचा वर्क करताना फार तर फार 2च मणी टाकायचे. एकदम 3-4 मणी टाकले की बघा फिटिंग व्यवस्थित बसत नाही. म्हणजे कपडा आहे ना, दोरा पकडत नाही व्यवस्थित आणि ते मणी आहेत ना वर तरंगतात आणि मग मण्यांमध्ये झोळ दिसतो बघा. त्यासाठी काय करायचं, एका वेळेस तुम्ही सुईमध्ये 2 किंवा 3 मणी दोऱ्यामध्ये टाकायचे. तुम्ही सुईमध्ये किती पण मणी भरू शकता, पण दोऱ्यामध्ये टाकताना तुम्ही 2 किंवा 3 मणी बस, त्याच्यावर मणी नाही टाकायची. कारण काय होतं, कपड्याला मग दोरा पकडत नाही आणि मणी वर तरंगल्यासारखे दिसतात. तर आता आपण हेच वर्क पूर्ण कंटिन्यू करून घेणार आहे. हे बघा, पूर्ण राऊंड टाकल्यानंतर आपण वर एक मणी टाकला ना की पानाला छान लूक येतो आणि तुम्ही बघू शकता आपलं पान किती सुंदर दिसत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट करत चला.